पांदन रस्ते मातोश्रीमध्ये मंजूर आहेत त्या संदर्भात अध्यक्ष महोदय अतिशय संथ गतीने कारवाई चालू आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या ठिकाणी पूर्ण काम करून घ्यायचं आहे। सांकेता क्रमांक देण्यापासून रस्ता बांधकाम करण्यापर्यंत रोजगार हमी मंचांसोबत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे, परंतु त्यात कुठलाही मार्ग अध्यक्ष महोदय निघत नाहीये। नॅशनल हायवेला क्रमांक असतो, स्टेट हायवेला क्रमांक असतो, ग्रामीण मार्गाला क्रमांक असतो, आता प्रत्येक पांदन रस्त्याला क्रमांक असणार आहे। परंतु अध्यक्ष महोदय त्याचबरोबर ही जी मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ता योजना आहे या योजनेच्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय ही योजना सुटसुटीत आणि प्रभावी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। गेल्या 2-3 वर्षापासून जे पांदन रस्ते मातोश्रीमध्ये मंजूर आहेत त्या संदर्भात अध्यक्ष महोदय अतिशय संथ गतीने कारवाई चालू आहे। खूप साऱ्या तांत्रिक अडचणी आहेत अध्यक्ष महोदय आणि या संदर्भात अध्यक्ष महोदय सन्माननीय रोजगार हमी मंचांसोबत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे, परंतु त्यात कुठलाही मार्ग अध्यक्ष महोदय निघत नाहीये। तरी माझे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून स्पेसिफिक त्या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे। अध्यक्ष महोदय, राज्यात जे पांदन रस्ते अतिमुक्त करण्याची मोहीम सुरू असून त्यामध्ये भूमी अभिलेख विभागाने पांदन रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्याची नोंद 7/12 उतारण्यावर करण्यात येणार असल्याचे म्हटले होते, परंतु अध्यक्ष महोदय हे अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाही आहे। तर अध्यक्ष महोदय 7/12वरती घेण्यासंदर्भातची ही मोहीम आपण कधीपर्यंत सुरू करणार आहोत आणि ही मोहीम कधीपर्यंत आपण अध्यक्ष महोदय संपवणार आहोत? आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये जे आमचे रोजगार सेवक आहेत, रोजगार सेवकांच्या पण प्रचंड अडचणी त्या ठिकाणी आहेत, तर त्यासुद्धा अडचणी अध्यक्ष महोदय सोडवणं गरजेचं आहे। रोजगार सेवकांना त्या ठिकाणी जॉब कार्ड वेळेत वितरित करणं गरजेचे आहेत। जे काम त्यांनी केलेलं आहे त्याचं पेमेंट त्यांना अदा होणं वेळेत अध्यक्ष महोदय गरजेचं आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे की 7/12वरती याचा बोजा आपण चढवणार आहात का? अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने या प्रश्नाचा जो रोख आहे तो जे पांदन रस्ते आहेत त्या पांदन रस्त्यांचं सीमांकन करणे, सीमांकन झाल्यावर त्याच्या नोंदी 7/12मध्ये घेणे असा रोख आहे। अध्यक्ष महोदय, 22/5/2025 रोजी जो आपण शासन निर्णय केला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट आहे 1906चा कलम 5 यानुसार आदेश पारित करताना त्या शेतकऱ्यांचा रस्त्याची लांबी, रुंदी, दिशा, सीमा आणि या सर्व आखून या सर्व रस्त्याची 7/12वर नोंद घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे ग्राम महसूल अधिकारी आहे यांनाच आता या ठिकाणी ही सर्व जबाबदारी आपण दिली आहे। आणि मग 29 ऑगस्ट 2025चा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये ग्रामीण रस्ते, त्या ठिकाणी गाडीमार्ग, पाय रस्ते, शेतकऱ्यावर जाणाऱ्या पायवाट या सर्वांचं सीमांकन करण्याचा आपण निर्णय घेतला। आणि यामध्ये ग्रामस्तरावर रस्त्याची यादी करणे, ग्रामस्तरावर झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदारकडे सादर करणे, भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करणे, गाव नकाशा असलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत जी कारवाई करणे, जे रस्ते आहेत त्याचे अतिक्रमण आहे त्यांना अतिक्रमण काढणे, ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याच्या एकत्रित नोंदी घेणे, विशिष्ट सांकेतांक क्रमांक निश्चित करणे आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ज्या समित्या केल्या त्यामध्ये विधानसभाचे विधिमंडळ सदस्यांना आपण त्या भागाच्या अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे। त्या सर्व अधिकार त्या विधिमंडळ च्या समितीमध्ये त्या अध्यक्षाला दिले आहे। जिथे मंत्री आहेत ते मंत्र्यांनी या ठिकाणी जो त्या ठिकाणी ज्यांना ते अधिकार देतील त्यांना अध्यक्ष करायचा आहे। अध्यक्ष महोदय, यामुळे आता विधानसभेच्या सदस्याच्या अधिकारामध्ये आमचा प्रांत असणार आहे, त्यांच्या अधिकारात भूमी अभिलेख असणार आहे। सर्व जवळपास 8-9 विशेष अधिकारी या टीममध्ये असणार आहे। आणि माननीय विधिमंडळ सदस्यांनीच आता संपूर्ण मासिक बैठका घेऊन या संपूर्ण रस्त्यांचं या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या ठिकाणी पूर्ण काम करून घ्यायचं आहे। सांकेता क्रमांक देण्यापासून रस्ता बांधकाम करण्यापर्यंत। अध्यक्ष महोदय, सभागृहाला माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी निस्तार पत्रक वाजीब पूल अर्जामध्ये जे पांदन रस्ते आहेत त्याच्या 65,207 नोंदी घेण्यात आल्या। या ठिकाणी ज्या रस्ते अदालती आपण आयोजित केल्या त्या ठिकाणी 4,963 रस्ते आपण रस्ते अदालतीमध्ये मोकळे केले। या ठिकाणी शेत रस्त्याचे जे प्रकरण आहे मागच्या 3 महिन्यामध्ये 7,268 प्रकरणाचा निकाल आपण दिला। एकूण
जे शिवपांधन रस्ते आपण सर्वेक्षण केले या निर्णयानंतर देशमुख साहेब 1,74,475 रस्ते आपण या ठिकाणी शिवपांधन रस्ते सर्वेक्षण केले. 32,974 या ठिकाणी संमतीपत्र घेऊन शेतकऱ्यांचे आपण या ठिकाणी त्यांचे सर्वेक्षण केले, त्यांच्या नोंदी घेतल्या आणि मोजणी आणि सीमांकन जे झालं पूर्ण ते 12,463 रस्ते झालं आहे. आणि 29/8/2025चा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये 66,958 रस्त्याची एकूण संख्या ती आपण आयडेंटिफाय केली आणि आतापर्यंत 97,564 रस्त्यांना सांकेताक क्रमांक टाकला. तात्पर्य आहे जसं नॅशनल हायवेला क्रमांक असतो, स्टेट हायवेला क्रमांक असतो, ग्रामीण मार्गाला क्रमांक असतो, आता प्रत्येक पांधन रस्त्याला क्रमांक असणार आहे आणि त्या क्रमांकाची नोंद आपण या ठिकाणी सर्व रेकॉर्डवर घेणार आहे. प्रत्येकाचा गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि तो गावाचा मॅप त्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये लागणार आहे सांकेताक क्रमांक टाकून. राहिला प्रश्न मातोश्री पांधन रस्ते योजनेचा, तर रोजगार हमीमध्ये जे रस्ते आहे मातोश्री पांधन रस्ते योजनेमध्ये त्याच्यामध्येही सीमांकन आपण करणार असं नाही आहे की बळीराजा पांधन रस्ते योजनेचं आपण सीमांकन करू. सीमांकन या राज्यातल्या सर्व रस्त्याचं होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही कडले रस्ते आपण सीमांकित करणार आहोत. आणि राहिला प्रश्न रोजगार सेवकाचा, तर रोजगार सेवकाचा प्रश्न मी रोजगार हमी मंत्री महोदयाशी बोलून आपला प्रश्न जो काही रोजगार सेवकाच्या मागण्या आहे त्या निर्णय करण्यासाठी माननीय रोजगार हमी मंत्र्यांसोबत एक बैठक घेऊ. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.